पाहिलं आपली जर कलेक्टिव्ह स्ट्रेंथ जर पाहिली आपल्या समाजाची, ती ही एवढी मोठी स्ट्रेंथ आहे की आपण असे अनेक हॉस्टेल जिल्ह्याच्या ठिकाणी बनवू शकतो. ओके. आणि आपल्याला त्यासाठी सरकारवर डिपेंड राहायची गरज नाही. 2023मध्ये 21व्या शतकामध्ये पूर्ण जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे. ओके. तुम्ही आज कुठेही जाऊन तुम्ही शिक्षण घेऊ शकता, चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊ शकता. ओके. तुम्ही कुठल्याही देशामध्ये जाऊन तुम्ही नौकरी करू शकता, तुम्ही व्यवसाय करू शकता, तुमचा बिजनेस करू शकता. ये समय बदल चुका है. ओके. हमको समय के साथ बदलना बहुत ज़रूरी है. हम समय के साथ नहीं, हम समय के आगे की बात सोचनी चाहिए. ओके. जो हमारे महापुरुषों ने सोची, हमारे महापुरुषों ने, सारे महापुरुषों ने जो भी काम किया है ना, ये समय के आगे सोच के किया है. आज हा कार्यक्रम जो आहे म्हणजे मी हे समजून आलेलो आहे इथे की इथे विद्यार्थ्यांसाठी हा प्रमुखता कार्यक्रम आहे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महापुरुष आपल्या बहुजन चळवळीमध्ये जेही महापुरुष होऊन गेले त्यांचे कार्य आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्त वारंवार आपण त्याची आठवण आपण स्वतःला करून देतो. तर महात्मा छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य जर आपण पाहिलं आहे, ओके, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि ह्याच्या आधी एक वक्ते इथे सांगून गेलेत की त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे कुठलं असेल तर ते त्यांनी प्रत्येक जातीच्या लोकांसाठी हॉस्टेल सुरू केले त्यांच्या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये. ओके. आणि तो असा काळ होता की जेव्हा सगळ्या जातींचे विद्यार्थी एकत्रित राहू शकत नव्हते आणि शाहू महाराजांच्या समोर खूप मोठा, म्हणजे राजा असूनही एक खूप मोठी अडचण होती की ह्या सगळ्या लोकांना वसतिगृहामध्ये कसं ठेवायचं. आणि मग त्यांनी त्याच्यातून एक सोल्युशन काढलं की प्रत्येक जातीचे वेगवेगळे हॉस्टेल काढले. आणि काही हॉस्टेल्स मिक्स पण होते, असं नाही की प्रत्येक हॉस्टेल हे जातीवर बेस्ड होतं. शाहू महाराज जे होते हे आपल्याला हे समजून येईल की 100 वर्षाच्या आधी अशा प्रकारचं कार्य करणं किती मोठी गोष्ट होती. ओके. आज आपण पाहिलं तर आज आपण आपल्या समाजाने निर्माण केलेले, सरकारी नाही, ओके, असे किती हॉस्टेल्स आपण तयार केलेले आहेत. नागपूरमध्ये आपण बघूया की नागपूरमध्ये जवळपास मला वाटतं 25 ते 30% ते बौद्ध समाजाचे लोक राहतात. ओके. आणि नागपूरचे लोक म्हणजे आंबेडकराईट मुवमेंट जी आहे ही भारत देशभर ही लीड करतात आणि हे खरं आहे. ओके. तर इथे आपण कोणी गावातून जिल्ह्याच्या एका म्हणजे रिमोट जिल्हे जसे आहेत गडचिरोली किंवा अजून दुसरे भंडारा, गोंदिया, ह्या जिल्ह्यातून एखादा विद्यार्थी त्याला जर नागपूरमध्ये यायचं आहे, एक शेतकरी कुटुंबातील लेबर कुटुंबातील एक विद्यार्थी आहे, त्याला नागपुरात येऊन शिक्षण घ्यायचं आहे, तर आपल्याजवळ समाजाचे असे काही हॉस्टेल्स आहेत का नागपूरमध्ये? म्हणजे मी नागपुरात राहत नाही, मी मुंबईत राहतो आहे, मी आपल्याला विचारतो असं काही हॉस्टेल आहे का नागपुरामध्ये? ओके. आहेत हॉस्टेल? कोणाला जर येऊन राहायचं आहे ते 8 दिवस, 15 दिवस, 1 महिने, 2 महिने किंवा शिकायचं आहे, राईट, नागपूरमध्ये नाही आहे. नागपूरच्या किंवा ह्या भागातील कोणा विद्यार्थ्याला मुंबईला जायचं आहे, आपले अनेक लोक त्यांच्या सरकारी कामानिमित्त मुंबईला जातात किंवा विद्यार्थी नोकरीच्या शोधामध्ये जातात, शिक्षणासाठी जातात. मुंबईमध्ये आपल्या समाजाने असे कुठले हॉस्टेल्स बनवलेले आहेत का समाजाच्या मालकीचे, की जिथे आपला एखादा माणूस तिथे जाऊन तो राहू शकतो? तो आपल्या कामासाठी गेला तर 2 दिवस 4 दिवस राहू शकतो, हॉटेलमध्ये त्याला राहायची गरज नाही, किंवा विद्यार्थी गेला तर तिथे राहू शकतो. असं हॉस्टेल आहे कुठलं समाजाने निर्माण केलेलं? नाही. 100 वर्षानंतरसुद्धा आपण जे काम शाहू महाराजांनी केलं होतं, ओके, ते काम आज एवढा मोठा समाज आहे. आता कोणी हे म्हणेल की नाही शाहू महाराज राजा होते म्हणून ते करू शकले, ओके, आणि आपण काही तर राजे नाही आहोत, ओके. पण आपण जर पाहिलं आपली जर कलेक्टिव्ह स्ट्रेंथ जर पाहिली आपल्या समाजाची, ती ही एवढी मोठी स्ट्रेंथ आहे की आपण असे अनेक हॉस्टेल जिल्ह्याच्या ठिकाणी बनवू शकतो. ओके. आणि आपल्याला त्यासाठी सरकारवर डिपेंड राहायची गरज नाही. ओके. तुम्ही आपले सगळे महापुरुष जर बघितले तर त्यांचा एक फंडामेंटल संदेश होता समाजाला. ओके. आणि तो संदेश होता की तुम्ही, आणि हे बुद्धापासून सुरू झालं आहे, ओके, तो संदेश कुठला होता की अत्त दीप भव,
ओके. तुम्ही बी दाय ओन लाईट, म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश व्हा. ओके. कोणावरही डिपेंड राहू नका. एक काळ होता की जेव्हा आपल्याला राहावं लागलं कारण आपल्याजवळ संसाधनं नव्हते. ओके. आज तरी मला असं वाटतं की आपली जर कलेक्टिव्ह म्हणजे इकॉनॉमिक स्ट्रेंथ पाहिली, सोशल कॅपिटल पाहिली आपली, तर ती एवढी मोठी आहे की आपण खूप मोठं काम करू शकतो. ओके. कलेक्टिव्हली. प्रॉब्लेम असा आहे की ते कलेक्टिव्हली आपण काम करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याकडून काय निर्माण होत नाही आहे. ओके. तर शाहू महाराजांच्या आजच्या जयंतीच्या निमित्त मी एक असा मेसेज, आणि आपला हा जो संघ जो काम करतो महिला सशक्तीकरण संघ, आणि याच्या आधी एक ताई त्यांनी एक गीत गायलं आणि त्या गीतामध्ये त्या बोलल्यात की तुम्ही चंद्रावर पोहोचू शकत नाही, तुम्ही ते स्वप्न पाहू शकत नसाल तर कमीत कमी एखाद्या डोंगरावर चढायचं तरी स्वप्न तुम्ही पाहायला पाहिजे. खूप मोठा संदेश आहे तो. कारण आताचं जग हे फक्त चंद्रावर जाण्याचं नाही आहे. आज लोक मंगळावर चाललेत. ओके. आज स्पेसमध्ये कॉलनीज बनणार आहेत माणसांच्या. ओके. आज आपण जसं परदेशात श्रीलंका थायलंडमध्ये टूरसाठी जातो बुद्धिस्ट लोक आपण. ओके. तसे काही दिवसानंतर आपण स्पेसमध्ये फिरायसाठी जाऊ शकतो. ओके. तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. तुम्ही मंगळावर प्लॉट घेऊ शकताय. ऑलरेडी प्लॉट विकणं सुरू झालं आहे मंगळावर. ओके. तर चंद्रावर जाण्याच्याही पलीकडे आज जग विचार करत आहे. ओके. आणि अशा काळामध्ये समजा जर आपण म्हणजे एक 100 वर्षाच्या आधी किंवा एक 50 वर्षाच्या आधी जे काय वातावरण होतं त्या वातावरणामध्ये जर आपण अडकून बसलो तर आपली प्रगती होऊ शकणार नाही. ओके. बाबासाहेब नेहमी सांगायचे की ब्राह्मणाच्या घरी जेव्हा मूल जन्माला येतं तर ती फॅमिली जी आहे त्या मुलाच्या भविष्याची पूर्ण प्लॅनिंग करते. ओके. की हा मुलगा जेव्हा शाळेत जाईल, हा कॉलेजच्या बाहेर येईल, तर तेव्हा कुठल्या कोर्टामध्ये न्यायाधीशाची जागा खाली होईल अशी तिची आई ते मूल जन्माला आल्यानंतरच प्लॅनिंग करत होती. राईट. म्हणजे ब्राह्मण कुटुंबामध्ये. ओके. मला आय डोंट नो की आपल्यापैकी किती कुटुंब अशा प्रकारे आपल्या मुलाच्या शिक्षणाची प्लॅनिंग करतात. की अशी प्लॅनिंग कोणी केली आहे इथे की मूल जन्माला आल्यावर तो 20 वर्षानंतर 18 वर्षानंतर तो 12वी पास होईल, मग तो कुठे जाईल, तेव्हा त्या 18 वर्षानंतर जग कसं बदललेलं असेल, टेक्नॉलॉजी कशी बदलली असेल, संधी कशा बदललेल्या असतील, आणि तेव्हा मग त्याला कुठल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं, अशा प्रकारची आपण किती जण प्लॅनिंग करतो आहे. ओके. जिथपर्यंत मला माहिती आहे की मॅक्झिमम लोक हे आपल्या पुढच्या वर्षीच्या शिक्षणाची सुद्धा प्लॅनिंग करत नाही. ओके. बाय डिफॉल्ट आईवडिलांनी सांगितलं, अजून कोणी सांगितलं म्हणून मुलं कुठेतरी ॲडमिशन घेतात, इंजिनिअरिंग करतात, अजून दुसरं काही करतात, आणि त्यांना नंतर वाटतं की अरे हे तर आपल्याला इंटरेस्टच नाही आहे, आपल्याला ते करायचंच नव्हतं. ओके. आणि त्याच्यामुळं आपण आपले विद्यार्थी मागं पडत आहेत कारण प्लॅनिंगच नाही आहे. भविष्यात काय करायचं ह्याचीच प्लॅनिंग नाही आहे. आणि प्लॅनिंग पण आहे, बाय डिफॉल्ट प्लॅनिंग आहे. काय प्लॅनिंग आहे? आता मी इथे सुद्धा जर आता प्रश्न विचारला ना तुम्हाला काय व्हायचं, तर मला माहिती आहे लोकांची उत्तर काय असतील. ओके. काय व्हायचं आहे हा प्रश्न इथे जरी मी केला, ओके, तरी आपली सगळ्यांची प्लॅनिंग असते की पोराला IAS ऑफिसर बनवायचं. ओके. त्या IAS ऑफिसरच्या पलीकडे एक खूप मोठं जग जे आहे ते जग आपल्या समाजामध्ये मॅक्झिमम लोकांना माहिती नाही आहे. ओके. आज जसं मी सांगितलं आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपण स्पेस सायंटिस्ट व्हायला पाहिजे. ओके. मला हे सांगा, एक नावाजलेला स्पेस सायंटिस्ट आणि एक IAS ऑफिसर याच्यामध्ये जग व्हॅल्यू कोणाला देईल जास्त? कॉन्ट्रीब्युशन टू द ह्युमॅनिटी. ओके. बुद्धाने जे काम केलं आहे आणि जे आपल्याला सांगितलं, ओके, कॉन्ट्रीब्युशन टू द ह्युमॅनिटी. आपल्यापैकी किती लोकांना वाटतं की आपण नोबल लॉरेट व्हायला पाहिजे, नोबल पारितोषिक आपल्याला मिळालं पाहिजे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इतर विषयामध्ये. ओके. भारतामध्ये आजपर्यंत फक्त भारतामधील नाही, भारताचे काही 5-6 लोक परदेशात गेले, तिकडे शिक्षण वगैरे घेतलं, तिकडे काम केलं आणि त्यांना नोबल पारितोषिक मिळालं. ओके. इथे राहून अजून कोणाही ब्राह्मण माणसाला सुद्धा पारितोषिक मिळालेलं नाही आहे, नोबल पारितोषिक. ओके. आणि आपल्याकडे खूप मोठी संधी आहे. भारताचा पहिला म्हणजे भारतात राहून नोबल पारितोषिक मिळवणारा व्यक्ती आपल्या समाजामध्ये का तयार होऊ शकत नाही? आपल्या समाजामध्ये मोठे फिलॉसॉफर्स, हिस्टॉरियन्स, ओके, सायंटिस्ट, म्हणजे ज्यांनी जगाला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, अशा प्रकारचे सायंटिस्ट हा आपला समाज का तयार करत नाही? दुसरे करत नाही ते जाऊ द्या, त्यांचं बाजूला ठेवूया. ओके. पण आपण का सगळे म्हणजे मॅक्झिमम हुशारातले हुशार मुलं जे आहेत समाजातील ते सगळेच्या सगळे आणि त्यांचे पालक, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला IAS
अधिकारी करायचं. ओके, इथे विशेषतः मला वाटतं 10वी-12वीचे मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मला हा मुद्दा म्हणून डेलिबरेटली मी हा संदेश देत आहे की मित्रांनो, आजचं जग आणि तुमचे आईवडील ज्या काळामध्ये शिकले, नोकरीला लागले, ओके, तेव्हाचं 30-40 वर्षाचं जग हे पूर्ण बदललेलं आहे. ओके, खूप बदल झालेला आहे जगभरामध्ये. आणि आज 30 वर्षाच्या आधी ज्या संधी लोकांना होत्या, ओके, म्हणजे भारताच्या बाहेरच्या संधीच नव्हत्या. 30-40 वर्षाच्या आधी आपल्यासाठी सरकारी नोकरी रिझर्वेशनच्या थ्रू ह्या सगळ्यात मोठे जॉब्स होते आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये लोक सरकारी नोकरीला लागले किंवा त्यांच्यासाठी IAS होणं हे स्वप्न असेल त्या काळात. ओके, पण आज 2023मध्ये 21व्या शतकामध्ये पूर्ण जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे. ओके, तुम्ही आज कुठेही जाऊन तुम्ही शिक्षण घेऊ शकता, चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊ शकता. ओके, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जाऊन तुम्ही नोकरी करू शकता, तुम्ही व्यवसाय करू शकता, तुमचा बिझनेस करू शकता. हे झालं आहे की नाही हा बदल? हे 30 वर्षाच्या आधी हे नव्हतं. ओके, आणि त्यामुळे तेव्हा लिमिटेड संधी होत्या. आज जेव्हा सगळं जग ओपन अप होत आहे, ओके, तेव्हा आपण काय करतो की 30-40 वर्षाच्या आधी ज्या नोकऱ्यांसाठी आपले तेव्हा त्या पिढीतले लोक म्हणजे प्रयत्न करत होते, त्याच नोकऱ्यांना अजूनही आपण घेऊन बसलेलो आहोत. ओके, आज आपल्या प्रत्येक पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आज 10 वर्षानंतर हे जग कुठे जाणार आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये जग खूप बदलणार आहे, तुम्हाला सांगतोय. ओके, तेव्हा त्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे स्किल्स आहेत त्याची डिमांड राहणार आहे 10 वर्षानंतर. ओके, याची जर आपण प्लॅनिंग केली नाही आणि आपण बस आंधळेपणे शिक्षण घेत राहिलो आहे आणि जसं येतं आहे तसं आपण लाईक वी अनफोल्ड अवर लाईफ ॲज इट कम्स, असं जर करत राहिलो तर आपल्यासमोर खूप मोठा चॅलेंज भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. ओके, त्याच्यामुळं विशेषतः ओके हे जे तरुण मंडळी आहेत, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल किंवा पालकांनासुद्धा वाटतं की आत्ताचा काळ जो आहे हा खूप टफ आहे. सरकारी नोकऱ्या सगळ्या संपत आल्या आहेत, है ना. बाहेर प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या मिळत नाही, नोकऱ्या मिळाल्या तरी राबवून घेतात 12 तास 14 तास. एकतर नोकरीच मिळत नाही पहिली गोष्ट या सेक्टरमध्ये. ओके, फार कमी लोकांना मिळतात. त्याच्यामुळं हा जो काळ जो आहे हा खूप टफ आहे. आणि आधीचा काळ जो होता तो खूप चांगला होता. आरामात ग्रॅज्युएशन केलं, सरकारी नोकरीसाठी एक्झामची तयारी केली की आपल्याला नोकरी मिळून जायची. तर किती तरुण लोकांना असं वाटतं की आधीचा काळ चांगला होता आणि आताचा काळ जरा टफ झाला, असं वाटतंय कोणाला? तरुण म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्याचशा लोकांना वाटत असेल. ओके, पण असं अजिबात नाही आहे. आत्ताचा काळ मी तर म्हणतोय की हे तरुण मंडळी जी आहेत ना यांच्यासाठी सगळ्यात चांगला विथ फुल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असा हा काळ आहे. ओके, यू कॅन रीच लाईक द स्काय, इवन द स्काय इज नॉट द लिमिट. ओके, अशा प्रकारचा हा काळ आहे. इतक्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप झालेल्या आहेत. ओके, आणि विशेषतः आत्ता पोस्ट कोरोना आपण पाहिलं की पूर्ण जग हे ऑनलाईन सगळी कामं करत होते, राईट. त्याच्यामुळं आज जगातलं सगळ्यात चांगलं शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही आज तुमच्या घरी बसूनसुद्धा ते घेऊ शकता. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की नाही चांगलं शिक्षण म्हटलं की मग त्याला पैसे लागतात, खर्च येतो. खरं आहे. ओके, आता सगळीकडे प्रायव्हेटायझेशन होत आहे. ओके, शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन होत आहे. त्याच्यामुळं खूप हेफ्टी फीज चार्ज करत आहेत एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. शिक्षण हे महाग होत चाललं आहे. ओके, हे खरं आहे. पण ह्याही काळामध्ये असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके, की जिथे आपण इझिली आज जे रेलेवंट शिक्षण आहे ते घेऊ शकतो. ओके, ते आपल्याला शोधावं लागतं. थोडेसे प्रयत्न करावे लागतात, थोडासा निर्धार करावा लागतो आणि सगळ्यात आधी तर आपली प्लॅनिंग करावी लागते की मला नेमकं काय करायचं आहे. ते तुम्ही केलं की मला नाही वाटत म्हणजे 100 वर्षाच्या आधी 125 वर्षाच्या आधी बाबासाहेबांना त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या आड आली नाही आणि ते कोलंबियामध्ये PhD करायला गेले. तर आज 2023मध्ये ही परिस्थिती का बरं आड यावी, आहे की नाही. तेव्हा तर अमेरिकेमध्ये म्हणजे तेव्हा तर बाबासाहेब वॉज अ फर्स्ट मॅट्रिक्युलेट. ओके, आपली लोकं अमेरिकेत असणं ही खूप दूरची गोष्ट होती. आज अमेरिकेच्या प्रत्येक शहरामध्ये आपले लोक आहेत. ओके, जगभरातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आपले लोक आहेत. ओके, आणि ते आपल्याला हेल्प करायला तयार आहेत. त्याच्यामुळं गरीबातल्या गरीब मुलांनीसुद्धा ओके खूप मोठं बाबासाहेबांसारखं शिकायचं स्वप्न बघणं ही काळाची गरज आहे. ओके, आणि आपण स्वप्न नाही पाहिलात, ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण चंद्रावर जाण्याचं स्वप्न जर पाहिला नाहीत तर आपण
डोंगर काय म्हणजे आपण जमिनीवरच राहू. ओके, त्याच्यामुळं स्वप्न पाहणं, बाबासाहेबांचे स्वतःचे विचार आहेत. आणि बंधूंनो, आपण आपले जेवढे महापुरुष आहेत ना, यांना आपण जरा विचारांनी त्यांच्या प्रेरित होऊन त्यांच्यासारखं काम करण्याच्या ऐवजी त्यांना आपण एक बेसिकली त्याला काय म्हणतात, असं देवाचं रूप दिलेलं आहे. बाकी धर्माचे लोक जसं करतात ना तसं. ओके, तसं करायची अजिबात गरज नाही आहे. सगळ्या महापुरुषांना तुम्ही त्यांच्याकडे मानव म्हणून पहा. बुद्ध, धम्म आणि बुद्धांचे विचारसुद्धा जेव्हापर्यंत तुम्ही बुद्धांना माणूस म्हणून पाहत नाही ना, तेव्हापर्यंत त्यांची कुठलीही शिकवण ही आपल्या कामात येणार नाही. ओके, द मोमेंट यू कन्सिडर हिम ॲज सम नॉट सुपरनॅचरल बट सम पर्सन वेअर वी कांट रीच, जिथे आपण पोहोचू शकत नाही, असा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला बुद्धाच्या कुठल्याही विचारांचा शिकवणीचा कुठलाही फायदा होणार नाही. ओके, त्याच्यामुळं बाबासाहेबांचे आणि अनेक महापुरुषांचे विचार, बाबासाहेब काय बोलले की टू हॅव अ लो एम इज अ क्राईम. ओके, म्हणजे छोटं एम असणं, ओके, हा गुन्हा आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपण सगळ्यांनी खूप मोठे स्वप्न पाहायला पाहिजेत. स्वप्न पाहायला पैसे लागतात का? नाही लागत. ओके, पण तुम्ही स्वप्नच जर नाही पाहिले, ओके, तर तुमच्या डोक्यामध्ये त्या स्वप्नांच्या दिशेनं जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला कधीच दिसणार नाही. ओके, आणि आपण छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अडकून राहू. ॲक्च्युली मला असं जास्त बोलायची सवय नाही आहे. मी माझं प्रेझेंटेशन घेऊन आलो होतो आहे. ओके, या ओके सॉरी, या नो प्रॉब्लम. ओके, तो मैं कोशिश करता हूँ हिंदी में बात करने की. ओके, तो मैं आज बैठ के एक प्रेजेंटेशन बना के लेके आया था मुझे जो यंगस्टर्स हैं ना उनको एड्रेस करने के लिए. ओके, कि आज टेक्नोलॉजी की दुनिया कहाँ पे मूव हो रही है और इन्होंने क्या प्रिपरेशन करना चाहिए. अनफॉर्चुनेटली मैं वो आपको दिखा नहीं पाता हूँ, लेकिन मैं थोड़ा सा उसके बारे में आपको बताता हूँ कि आज आप जानते होंगे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ये दो वर्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ये वर्ड कितने लोगों ने सुना है? ओके, गुड. और कितने लोगों ने नहीं सुना है ये वर्ड? ओके, फ्यू पीपल हैव नॉट. ओके, तो देखिए आने वाली जो दुनिया है, ओके, आने वाला जो समय है ये शुरू हो गया ऑलरेडी 2010 से. ओके, ये हम लोग अभी एक 4th रिवोल्यूशन चल रहा है, टेक्नोलॉजिकल और इंडस्ट्रियल रिवोल्यूशन पूरी दुनिया में. ओके, वो रिवोल्यूशन के थ्रू जा रहे हैं. ओके, इसके पहले 3 रिवोल्यूशंस हुए. पहला रिवोल्यूशन हुआ जब स्टीम इंजन इन्वेंट हुआ था, स्टीम इंजन. ओके, तो स्टीम पावर आया, उससे फिर वो इंडस्ट्री में यूज़ होना उसका शुरुआत हो गई. फिर रेलवे स्टीम पे चलने लगी. ओके, तो ट्रांसपोर्टेशन में वो काम में आया. और उसके बाद जो है वो इलेक्ट्रिसिटी इन्वेंट हुआ. ओके, और इलेक्ट्रिसिटी की वजह से पूरी दुनिया चेंज हो गई. ओके, घर घर में, इंडस्ट्री में, ऑफिसेस में जिस तरीके से हम काम करते थे वो सब कुछ चेंज हो गया. वो सेकंड रिवोल्यूशन था. थर्ड रिवोल्यूशन आया जब कंप्यूटर्स आए और इंटरनेट आया. ओके, ये थर्ड रिवोल्यूशन था. हम सब जानते हैं. ओके, अभी हमारे सबके हाथ में मोबाइल है, वी आर कनेक्टेड टू द वर्ल्ड. ओके, तो ये इंटरनेट और द कंप्यूटर्स, ओके, इसने पूरी दुनिया बदल दी. ओके, अभी एक 4th रिवोल्यूशन है. ओके, और वो रिवोल्यूशन उसको इंडस्ट्री के पैरलांस में उसको इंडस्ट्री 4.0 बोलते हैं. ओके, और आप यदि उसको टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन करके देखेंगे तो ये रिवोल्यूशन है आर्टिफिशियल इंटेलिजेंस का रिवोल्यूशन. ओके, हमारे कोई भी जॉब रहे, ओके, आपका कोई भी फील्ड रहे, कुछ भी एजुकेशन रहे, ओके, आपके आने वाले समय में हर एक स्पेशली स्टूडेंट्स को ये मैं आई जस्ट वांट टू गिव देम अ हेड्स अप. ओके, कि आपके सबके काम में ये स्किल्स आने वाले हैं. ओके, सो इट इज़ बेटर यू स्टार्ट लर्निंग दिस स्किल्स नाउ ऑन. ओके, ये और इसलिए जो नेशनल एजुकेशन पॉलिसी गवर्नमेंट ने बनाया है 2020 में, उस पॉलिसी में जैसा इंग्लिश हमारा कंपलसरी लैंग्वेज है वैसा कोडिंग, प्रोग्रामिंग करना ये कंपलसरी किया गया है. ओके, तो ये जो स्किल्स है ये लाइफ सेविंग स्किल्स है. जैसा अभी जिसको इंग्लिश नहीं आता है लेकिन बहुत टैलेंटेड है तो उसको करियर में प्रोग्रेस करने में थोड़ा दिक्कत जाता है, राइट.
क्योंकि इंग्लिश हर जगह पे यूज़ होता है और उसको यदि नहीं आता है, वो कम्युनिकेट नहीं कर पाता है, तो उसको प्रॉब्लम आता है। वैसा प्रोग्रामिंग और कोडिंग लैंग्वेजेस के बारे में होने वाला है। ओके, तो जिसको नहीं आता है, ही हैज़ टू आई मीन लाइक ही इज गोइंग टू फेस प्रॉब्लम्स ओके इन फ्यूचर। तो आपको इसकी अभी से तैयारी करनी है। आप अपने बच्चों को स्कूल्स के लेवल से आप उनको कोडिंग सिखाना शुरू कर दीजिए उनको, और बाकी के बहुत सारे नए टेक्नोलॉजीज़ है वो टेक्नोलॉजीज सिखाना शुरू कर दीजिए। ओके, उनको फॉरेन लैंग्वेजेस सिखाना शुरू कर दीजिए, क्योंकि आने वाले समय में ये सारे स्किल्स का ही डिमांड रहने वाला है भविष्य में। ओके, आपको अभी वो पुराने ज़माने में जो जॉब्स मिलते थे ओके जिसमें एक ट्रेडिशनल स्किल्स रहते थे, वो पूरा ज़माना निकल चुका है। ओके, इसलिए हमको समय के एक स्टेप आगे रह के हमको अपने एजुकेशन का और करियर का प्लानिंग करके वो स्किल्स एक्वायर करना बहुत ज़रूरी है। ओके, तो ये टेक्नोलॉजी एंड लाइक इट इज़ फुल ऑफ अपॉर्चुनिटीज। जैसा मैं बोला कि जैसा आपने सुना होगा कि अभी यूएस में ऑलरेडी ऑटोमेटिकली ड्रिवन कार्स निकले हैं। ओके, तो आपको सिर्फ कार में बैठना है। ओके, ड्राइवर नहीं रहेगा उस कार में, और वो कार अपने आप एआई के बेसिस के ऊपर वो चलते रहेगा। ओके, वो ट्रैफिक आए, सिग्नल्स आए, कुछ भी आए, वो पूरा प्रोग्राम रहेगा। इस टाइप का कार्स अभी मार्केट में आने वाला है इंडिया में। ओके, तो आगे चल के इलेक्ट्रिक व्हीकल्स तो आ चुके हैं, राइट, मार्केट में इलेक्ट्रिक व्हीकल्स आ चुके हैं। तो आने वाले समय में आपको डीजल मैकेनिक जो हमको दिखते हैं ना आज, अपने डीजल व्हीकल्स कार्स वगैरह रिपेयर करते हैं, इनकी संख्या बहुत ही, इनकी रिक्वायरमेंट जो है वो बहुत कम रहेगी। ओके, और जो लोग ये ऑटोमेटिकली ड्रिवन व्हीकल्स यानी ऑलमोस्ट लाइक दे आर लाइक रोबोट्स। ओके, इसका रिपेयर करने के लिए जो स्किल्स लगते हैं वो लोगों की संख्या बढ़ने वाली है। ओके, इलेक्ट्रिक व्हीकल्स रिपेयर करने वाले लोगों की संख्या बढ़ने वाली है। तो ये चेंज देखिए, अभी हमारे समय में लास्ट 5-10 में ही देखिए क्या चेंज हो रहे हैं, राइट। अभी जैसा हम लोगों ने देखा, हम जब छोटे थे तो एसटीडी बूथ्स थे। आज एसटीडी बूथ्स दिखते हैं क्या आपको? कहीं नहीं दिखते। वो पूरा एब्सोल्यूट हो गया जो भी टेक्नोलॉजी था। ओके, वैसे ही कुछ स्किल्स जो है जो आज वैल्यूएबल है, वो स्किल्स भी ऑब्सोल्यूट होने वाले हैं। ओके, उनका कोई रिलेवेंस नहीं रहेगा और नए स्किल्स की रिक्वायरमेंट रहेगी। तो ऐसे ये स्किल्स जो है ये आज हमारे बच्चों को हमने पढ़ाना बहुत बहुत ज़रूरी है। ओके, तो ये बात आप ध्यान में रखिए। समय चेंज हो चुका है और हम परिवर्तन की बात करते हैं। वी आर बुद्धिस्ट, राइट। तो बुद्धा ने तो बोला है कि प्रत्युत समुत्पाद, राइट। हर एक चीज़ एक दूसरे के ऊपर डिपेंड है और बेसिकली इस दुनिया में कुछ भी परमानेंट नहीं है, एवरीथिंग इज इम्परमानेंट, राइट। तो ये सिद्धांत बुद्धा ने हमको दिया है। और ये अभी ये जो इरा जो है यहाँ पे फास्ट चेंज हो रहा है, परिवर्तन हो रहा है, लेकिन इतना फास्ट हो रहा है कि है ना, कुछ लोग जो है वो चेंज के साथ में जो वेव जो आती है ना, ओके, शेक्सपियर के ने एक कहा है उनके एक ड्रामा में कि हर एक इंसान के जीवन में एक वेव आता है, वेव, लाट। ओके, त्या लाटेवर तुम्ही जर सवार झालात, ओके, उस लाट के ऊपर आप यदि सवार हो गए तो वो लाट आपको बहुत दूर तक लेके जा सकती है। ओके, और वो वेव यदि आपने मिस कर दिया तो वो वेव निकल जाएगा और आप इधर जिस शोर पे आप थे, ओके, जिस किनारे पे थे वहाँ पे ही आप वो देखते रहेंगे। ओके, तो मैं तो इनफैक्ट मैं आते वक्त ये सोच रहा था कि हमारे लोगों को यदि समझ में नहीं आता कि हमने क्या करना चाहिए, ओके, तो मुझे लगता है सिंपल चीज़ है। ओके, ये जिस एरिया में हम लोग रहते हैं, स्पेशली नागपुर में, ये आजू बाजू का पूरा एरिया है, यहाँ पे ब्राह्मण लोग रहते हैं। ओके, तो ये ब्राह्मण लोग अपने बच्चों को क्या सिखा रहे हैं, ये यदि आप खोज सकते हैं ना, वो खोजिए। ओके, ये अपने बच्चों को क्या बनाना चाहते हैं 10 साल के बाद, 20 साल के बाद। ओके, आप कोई अपने ही समाज का कोई रामटेके मेश्राम वो अपने बच्चों को क्या सिखा रहा है ये मत देखिए। ओके, कोई देशपांडे, कुलकर्णी जो भी है आजू बाजू में, ओके, नागपुर में बहुत है, तो ये लोग अपने बच्चों को क्या सिखा रहा है, ये अपने बच्चों को क्या बनाना चाहते हैं। ओके, ये आप खोज के रखिए और वैसा ही अपने बच्चों को बनाने की कोशिश कीजिए। ओके, और मैं आपको गारंटी के साथ बता सकता हूँ, ओके, मैंने ये सर्वे नहीं किया है, बट मेरा एक्सपीरियंस मुझे बताता है कि आज नागपुर का कोई ब्राह्मण अपने बच्चों को आईएएस नहीं बनाना चाहता है। ओके, मैं लिख के देता हूँ आपको। ओके, आप जाइए वीआरसी में, ये वीएनआईटी में, ओके, वहाँ पे जो ब्राह्मण बच्चे पढ़ते होंगे, ओके, या कोई भी टॉप कॉलेज में जाइए और देखिए कि उनमें से कितने बच्चे
जो है वो IAS MPSC UPSC की तैयारी करते हैं, हार्डली कोई करता होगा। ओके, क्योंकि वो आज स्पेस साइंटिस्ट बनना चाहते हैं। ओके, वो आज अमेरिका में जाके टॉप यूनिवर्सिटी में एजुकेशन लेना चाहते हैं। उनके लिए ये सारी चीज़ें जो है ये पुरानी चीज़ें हैं। ओके, उन्होंने छोड़ दिया और हम लोगों ने पकड़ लिया। ओके, और इसकी वजह से आज आप ये गोंदिया से लेके मुंबई तक, थोड़ा सा मुंबई का पार्ट और पुणे के आजू बाजू का पार्ट ये छोड़ दिया, पूरा विदर्भा, ओके, पूरा मराठवाड़ा, पश्चिम महाराष्ट्र, यहाँ पे हमारे पढ़े लिखे युवा, इंजीनियर हुए युवा क्या करते हैं, मैक्सिमम 90%, ओके, वो जाके अपने घर में बैठ के MPSC और UPSC का तैयारी करते हैं। ओके, और इसमें उनके 2 साल, 4 साल, 5 साल, 10 साल कैसे निकल जाते हैं उनको ही नहीं समझता है। ओके, ये हर घर में हो रहा है, मुझे मालूम है। मैं अभी एक जो काम करता हूँ, मेरा जो बिजनेस है, तो उसके रिलेटेड मुझे ऐसे लोगों के, बहुत सारे लोगों के कॉल्स आते हैं कि 10 साल से 5 साल से वो प्रिपरेशन कर रहा है, उसका कुछ हो नहीं रहा है, उसका इंजीनियरिंग किया हुआ है, आगे का रास्ता उसको नहीं दिख रहा है। तो अपने बच्चों को ऐसे ये जो भूल भुलैया है सरकारी नौकरियों का, इसमें मत फंसाइए। ओके, स्पेशली जो प्रोफेशनली क्वालिफाइड लोग हैं, इंजीनियर्स है, डॉक्टर्स है, लॉयर्स है, MBAs है, ओके, डेंटिस्ट, और जो भी प्रोफेशनली क्वालिफाइड लोग हैं, लेट देम एक्सेल इन देयर रेस्पेक्टिव फील्ड्स। ओके, और अभी मैं ये नहीं बोल रहा हूँ कि ये सरकारी नौकरियों के पीछे हमको जाना ही नहीं है, जाना है कि, लेकिन किसने जाना है कि जिसको बिल्कुल कोई चांस ही नहीं है दूसरी जगह पे जाने का। ओके, उसको और कोई रास्ता ही नहीं है। किसी ने एक छोटे मोटे कॉलेज से मराठी मीडियम में MA किया है, BA किया है, उसको इंडस्ट्री में कौन सा जॉब मिलेगा क्या? कुछ नहीं मिल सकता है। तो इसलिए ऐसे बच्चों ने जाके UPSC का प्रिपरेशन करना चाहिए। मेरे गांव का, भंडारा डिस्ट्रिक्ट का एक लड़का है, उसने घर में गांव में रह के, ओके, खेती में काम करके UPSC का इंटरव्यू दिया है। ओके, 2 बार, और नेक्स्ट बार वो उसको हम लोग अभी हेल्प कर रहे हैं, वो पास होगा। मैं IIT में, अभी मैं IIT बॉम्बे का आलम हूँ, तो वहाँ पे 200 शेड्यूल कास्ट के, सिर्फ शेड्यूल कास्ट के, ब्राह्मण नहीं, 200 शेड्यूल कास्ट के स्टूडेंट्स UPSC का प्रिपरेशन करते हैं। ओके, IIT में जाके मैं इसके कंप्लीटली अगेंस्ट में हूँ। ओके, कंप्लीटली अगेंस्ट में हूँ। क्यों? क्योंकि ये 200 लोग आज दुनिया के टॉप यूनिवर्सिटीज़ में जाके PhD करके ये समाज के लिए बहुत बड़े लॉरेल्स लेके आ सकते हैं। ओके, और ये क्या कर रहे हैं? ये पीछे जा रहे हैं। अभी चाहे कितने भी लोग बहुत अच्छी UPSC MPSC की उनको यदि कोचिंग मिली, ओके, सब लोग दिल्ली गए, सब लोग एक टॉप इंस्टीट्यूट से कोचिंग लिया, तो भी सिलेक्शन कितने लोगों का होने वाला है? कितने लोगों का होगा? फिक्स नंबर है, राइट? 700-800 जो भी सीट्स है उतने ही लोगों का सिलेक्शन होगा, चाहे लाख लोग भी एग्जाम क्यों ना दे। ओके, लेकिन ये जो हजारों जो हमारे उच्च शिक्षित युवा है, इन्होंने यदि अच्छा एजुकेशन लिया, बाहर गए, अच्छे स्किल्स प्राप्त किए, तो इनके लिए तो पूरी दुनिया के अपॉर्चुनिटीज ओपन हो रही ना। तो हम वो अपॉर्चुनिटीज छोड़ के क्या कर रहे हैं कि जो एग्ज़ाम कोई हमारा एक ऑर्डिनरी सिंपल ग्रेजुएट भी पास कर सकता है, इसके पीछे सारे IIT में जाने वाले लोग, पहले बात तो IIT में पहुंचते नहीं है, उसके लिए 5-5, 10-10 लाख रुपया खर्चा करना पड़ता है, फिर वहाँ जाता है, और वो बच्चे, मैं लिटरली, मेरा एक्सपीरियंस है कि वो अपना BTech का प्रिपरेशन करते ही नहीं है। ओके, वो फर्स्ट ईयर से वो UPSC का प्रिपरेशन करता है। ओके, और IIT का करिकुलम बहुत टफ होता है। ओके, उसको हमेशा रात दिन पढ़ाई की जरूरी होती है। वो रात दिन पढ़ाई नहीं करेगा, UPSC का प्रिपरेशन करेगा, तो नेचुरली वो पीछे आता है, उसका CGPA कम होता है, उसको फिर नौकरी नहीं मिलती है। ओके, और ये फिर वो चक्कर में पड़ता है। और हालांकि वो 200 में से 2-3 लोग सिलेक्ट हो जाएंगे, बाकी के लोगों को तो छोड़ना पड़ेगा, ये तो गिवन है, ये तो प्रोबेबिलिटी वैसा ही है। तो इसलिए हाँ, मैं ये बात आज के इस अवसर पे बहुत क्लियरली बताना चाहता था, ओके, कि ये समय बदल चुका है। ओके, हमको समय के साथ बदलना बहुत ज़रूरी है। हम समय के साथ नहीं, हम समय के आगे की बात सोचनी चाहिए। ओके, जो हमारे महापुरुषों ने सोची, हमारे महापुरुषों ने, सारे महापुरुषों ने जो भी काम किया है ना, ये समय के आगे सोच के किया है। ओके, तो हम समय के आगे यदि नहीं सोच सकते तो कम से कम समय के साथ हमने चलना चाहिए, ना कि 30-40 साल के मेंटालिटी में जीना चाहिए। ओके, आपको मैं बस आज के लिए इतना ही बात करना चाहता हूँ। यदि विद्यार्थियों के लिए यदि कोई सेपरेट प्रोग्राम यदि होता है, तो मैं उनको इमर्जिंग टेक्नोलॉजीज जो है, ओके,
उनके बारे में, उनके एप्लीकेशंस क्या है और वो टेक्नोलॉजीज़ में स्किल्स क्या लगते हैं, वो स्किल्स कैसा एक्वायर करना है, इसके ऊपर ओके एक बहुत ही स्पेशलाइज मैं प्रेजेंटेशन या ये सेमिनार डिलीवर कर सकता हूँ। तो आपका जो संघ है, आप बहुत अच्छा काम कर रही है महिलाएं। ओके, आई एम रियली वेरी वेरी हैप्पी। जिस ढंग से आप पूरा ये संचालन कर रही है, हर जगह पे जो कोऑर्डिनेशन कर रही है, काफ़ी अच्छा है। और मुझे लगता है कि आप ये जो है इस टाइप के वेबिनार्स जो है एकदम स्पेशलाइज ये आप ऑर्गेनाइज कीजिए। और हमको यदि और मौका मिलेगा तो हम और इस आगे बात करेंगे। ये इतना बात करके मैं आज यहीं पे रुकता हूँ।